तर चला तर मंडळी, मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं तसं आज छान कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत। त्यासाठी मी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता आपण कोथिंबीरीमध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे। मी तर कमी तिखट वड्या केल्या आहेत, मुलं खातात म्हणून। तुम्ही थोडंसं जास्तही तिखट घालू शकता। त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता आपण बेसन पीठ घालून घेणार आहोत। कोथिंबीर आपल्याला चिरल्यानंतर थोड्या वेळ तशीच ठेवायची आहे, त्यामुळे जास्त पीठ धरत नाही। बेसन पीठ घालून झाल्यानंतर आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे। तांदळाच्या पिठामुळे छान क्रिस्पी वड्या होतात। आपल्याला ते कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। ते छान ओलसर झाले की त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे वड्या उकडण्यासाठी। एका प्लेटला जाळीच्या मी तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे रोल सारखे करून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने छान सोप्या पद्धतीने होतात। त्याचे मी 2 रोल करून घेतलेले आहेत। ते आपल्याला 10 ते 15 मिनिटं उकडण्यासाठी ठेवायचे आहेत। उकडल्यानंतर ते थंड झाले की आपल्याला काढून घ्यायचं आहे। थंड झाले की मग त्याच्या वड्या कापायच्या आहेत। गरम गरम वड्या कापताना त्या तुटतात। वड्या कापून झाल्या की आपल्याला तेलामध्ये फ्राय करायच्या आहेत। वड्या आपल्याला मंद आचेवरच फ्राय करायच्या आहेत, त्यामुळे छान क्रिस्पी होतात। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आपल्याला वड्या दोन्ही साइडने छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। कोथिंबीरीच्या वड्या व्यवस्थित फ्राय केल्या की त्या 2-3 दिवस म्हटलं तरी खराब होत नाहीत। तुम्ही ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा टिफिनमध्ये छान घेऊन जाऊ शकता किंवा टी टाईमसाठी स्नॅक्स म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता। दुसऱ्याही वेळेस मी आता वड्या घालून घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला छान फ्राय करायच्या आहेत। वडी आपल्याला हळूच तेलात सोडायची आहे, त्यामुळे आपल्या हातावरती तेल उडत नाही। आता आपल्या वड्या छान फ्राय झालेल्या आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपल्या वड्या छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेल्या आहेत।